धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो. या समयाबद्दल आभार मानतो. आज परत एकदा हा समय दिला प्रभू की आम्ही तुझ्या चरणापाशी यावं. हो परमेश्वरा, तुझ्या आराधना करावी, स्तुती करावी, त्याबद्दल धन्यवाद. हा समय प्रभू की आम्ही तुझ्याकडून ऐकला. परमेश्वर पिता, आज तू बोल प्रभू, तुझा दास ऐकला. माझ्या देवा, येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण आहे. मी तर अशक्त दुर्बळ प्राणी आहे प्रभू, चुकणार आहे परमेश्वरा, पण मस्त पाप्यावर दया कर. मला तुझ्या पवित्र वेदीवर रिंगण लाव, मला शुद्ध कर. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे आणि तू आमच्याशी बोलावा असं होऊ दे पिता. मी घटावं, तू वाढावा, तुलाच महिमा मिळावी असं होऊ दे पिता. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन, आम्हा सर्वांचं जीवन तू तुझ्या नियंत्रणामध्ये, तुझ्या हाती घे आणि तू आमच्याशी बोलतो बाबा. सर्व अडचण, रुकावट प्रभू येशूच्या नावात दूर कर. पण तुझ्या आत्म्याची मोकळीक टाकून येणारं वचन दे, प्रकाशन दे, तुझी इच्छा पूर्ण. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडणं आहे. हालेलुया. या ठिकाणी एक वचन आहे, आपण वाचू परत एकदा. मत्तई सुवर्तमान 3 अध्याय 8वं वचन वाचू आपण. मत्तई 3 आणि 8. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. जर आपल्याला माहिती ही घटना केव्हाची आहे, ज्यावेळेस योहान जो होता बाप्तिस्मा करणारा, यार्देन नदी तीरी ज्यावेळेस तो बाप्तिस्मा करत होता, त्यावेळेस बायबल असं सांगतं की योहान हा उंटाचं कातडं घालायचा, तो टोळ आणि रानमध खायचा, त्याचं राहणीमान पण जगापेक्षा वेगळं होतं आणि म्हणून तो एक संदेष्टा होता म्हणून लोकांनी त्याला स्वीकारलं. कारण लोकांनी बघितलं होतं योहानाचं जीवन कसं आहे आणि म्हणून अनेक लोक योहानाकडे जात होते. आणि ज्यावेळेस लोक त्या ठिकाणी जायचे बघायला नेमकं हा काय आहे, कोण आहे, त्यावेळेस योहान त्यांना संदेश द्यायचा की पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि प्रत्येक लोक जे होते ते जे त्या ठिकाणी जात होते आपले पाप पदरी घेत होते आणि त्या ठिकाणी जाऊन ते योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचे. हे आपल्याला माहिती आहे. प्रियांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं 5 आणि 6 वचन वाचू बरं आपण. मत्तई 3, 5, 6. तेव्हा यरूशलेम सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की यरूशलेम, यहुदिया आणि यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश हा त्याच्याकडे लोटला असं म्हटलेलं आहे. म्हणजे खूप मोठी गर्दी असेल. ज्या ज्या लोकांना कळलं की योहान या ठिकाणी आहे, अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी आजूबाजूच्या प्रदेशातून त्याच्याकडे गर्दी केली. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. आता या लोकांनी योहानाचा संदेश ऐकला की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. ह्या लोकांना अजून काही सांगण्याची गरज नाही पडली. त्यांनी पश्चाताप केला रडून आणि योहानाच्या हातून पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला आणि योहानाने त्यांना तेवढाच संदेश दिला. पण 7व्या वचनापासून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी थोडं वेगळं आहे. 7वं वचन असं म्हणतं, परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिलांनो. बघा, नीट लक्ष द्या. जेव्हा यार्देनेच्या आजूबाजूचे साधारण लोक येत होते, योहानाने बाप्तिस्मा दिला. त्यांनी फक्त सांगितलं पश्चाताप करा आणि बाप्तिस्मा घ्या. पण ज्या वेळेस कोणते लोक आले, सदुकी आणि परुषी. आता परुषी आणि सदुकी हे लोक कोण होते? ज्यांना नियमशास्त्र माहिती होतं, जे विश्वासणारे होते, जे देवाला ओळखणारे होते, जे धर्मपंडित होते, ज्यांना देवाचं वचन, परमेश्वर काय म्हणतो या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. हे शिक्षक लोक होते की ज्यांना जे देवाचं वचन शिकवायचे, जे लोकांना एक धर्मगुरू म्हणून त्यांच्या समोर राहायचे, एक शास्त्र पंडित म्हणून ते ओळखले जायचे, जे जुने विश्वासणारे म्हणून ओळखले जायचे, असे सदुकी आणि परुषी लोक होते. जेव्हा हे सदुकी आणि परुषी योहानाकडे येताना त्याने पाहिलं तर बायबल असं सांगतं, परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे येताना, बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिलांनो. काय म्हटले? अहो सापाच्या पिलांनो. सापाचे पिल्ल म्हणजे कोण? सैतानाचे पिल्ल ना. हे कोणाविषयी म्हणावं त्याने? सदुकी आणि परुषी, जे विश्वासू म्हणतात स्वतःला, ज्यांनी टेंडर घेतलेलं आहे किंवा ज्यांना वाटतं की आम्ही धार्मिकता जी आहे ती आमची मालकी हक्क आहे बा, ना, जन्मतः आम्हाला ते मिळालेलं आहे वारशाने.
हे सदुकी परुषी फुगलेले लोक आहेत की ज्यांना नियमशास्त्राचं ज्ञान आहे, जे लांब लांब झगे घालतात, ज्यांना देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू म्हणतो यांना लांब झगे घालणं आवडतं, यांना बाजारामध्ये नमस्कार घेणं आवडतं, यांना पुढचं स्थान आवडतं ना. त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे देवाचं वचन. ते मोठमोठ्याने प्रार्थना करतात की लोकांनी आमची प्रार्थना ऐकावी. हे धार्मिकतेचा आव आणणारे लोक आहेत सदुकी आणि परुषी, की जे जुने आहेत. आणि जर त्यांना त्या ठिकाणी आपण बायबलमध्ये पाहायला मिळतं की ज्यावेळेस एका जन्मांध व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने डोळे दिले आणि त्या व्यक्तीला दिसायला लागलं, त्यावेळेस त्या लोकांनी याला बोलून घेतलं आणि त्याला विचारायला लागले, कसं काय तू बरा झाला, तुला येशूने बरं केलं का? तो म्हणतो हो. मग कोणत्या सामर्थ्याने बरं केलं? तो म्हणे मला नाही माहिती, पण देवाद्वारेच एखाद्या व्यक्तीचे डोळे उघडू शकतात, म्हणून तो व्यक्ती देवाच्या आत्म्याने चालणारा असेल. ज्यावेळेस तो आंधळा व्यक्ती ह्या लोकांना, शास्त्री परुषी याचकांना ज्यावेळेस समजवत होता, सांगत होता, तर ते त्याला काय म्हटले, तू आम्हाला शिकवतोस काय? तू तर पापात जन्मला, तुझा जन्म पापामध्ये झाला आणि तू आम्हाला शिकवायला लागला का की येशू कोण आहे, खरं काय आहे, सत्य काय आहे? आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. प्रियांनो, हे लोक इतके फुगलेले होते की यांना देवाचं वचन ऐकायला आवडतच नव्हतं. बऱ्याचदा विश्वासणाऱ्या लोकांमध्ये दोन गट असतात, एक जे फुगलेले आहेत आणि दुसरे जे नम्र आहेत. एक जे भरलेले आहेत आणि दुसरे जे रिकामे आहेत. बायबल असं म्हणतं, पौल असं म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. हालेलुया. ज्यावेळेस मी स्वतःला अशक्त करतो, दुर्बळ करतो, त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये येतं. जर एखादा ग्लास ऑलरेडी भरलेला आहे तर तुम्ही त्याच्यात दुसरं काहीच ओतू शकत नाही. जर तुम्हाला एखाद्या ग्लासात दूध भरायचं आहे आणि तो पाण्याने पूर्ण भरलेला आहे तर तुम्ही त्याच्यात दूध नाही टाकू शकत. तुम्हाला पहिल्यांदा ते पाणी ओतावं लागेल आणि मग तो ग्लास दुधाने भरता येईल. तसंच ज्यावेळेस आपण विश्वासामध्ये असतो त्यावेळेस कदाचित काय आपलं जीवन तशा पद्धतीच्या अहंकाराने तर भरलेलं नाही, तशा पद्धतीच्या गर्वाने तर भरलेलं नाही, काय मी फुगलेलो तर नाही. बऱ्याचदा ही गोष्ट जी आहे ती जुन्या विश्वासणाऱ्यांना लागू पडते, ज्यांचा जन्म ख्रिस्ती परिवारांमध्ये होतो, जे ख्रिस्ती परिवारामध्ये वाढतात, ज्यांना वाटतं की आम्ही लहानपणापासून चर्चला जातो, बायबल तर आमचं तोंडी पाठ आहे, आम्हाला आमच्या घरातून देवाचे दास निघालेले आहेत, सेवा तर आमच्या घरातून पण सुरू झालेली आहे, आम्ही लहानपणापासून वचन ऐकत आलेलो आहोत, आम्ही लहानपणी असताना त्या ठिकाणी संडे स्कूलला गेलो, मोठं झालो, तरुण संघात गेलो आणि अजून आम्ही त्या ठिकाणी बायबल ट्रेनिंग केलं, आम्ही देवाचं वचन ग्रहण केलं, आम्हाला वचन सर्व माहिती आहे, आम्हाला तुम्ही शिकू नका. असे जे लोक आहेत ना प्रियांनो, हे शास्त्री आणि परुषी आणि सदुकी आहेत. आज सुद्धा ही पिढी आपल्याला पाहायला मिळते, आज सुद्धा अशी मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते, आज सुद्धा अशी मानसिकता आपल्याला पाहायला मिळते. बायबल असं म्हणतं, ज्यावेळेस योहानाने त्यांना पाहिलं, योहान म्हटला, अरे सापाच्या पिलांनो. सैतानाची लेकरं तो त्यांना म्हणतो का? कारण ते देवाच्या आत्म्याला स्थान देत नाही, कारण ते परमेश्वराच्या वचनाला स्थान देत नाही, कारण त्या परमेश्वराला ते स्थान देत नाही. आणि म्हणून योहान त्या ठिकाणी म्हणतो, अरे सापाच्या पिलांनो. भावी क्रोधाविषयी तुम्हाला कोणी सांगितलं? प्रियांनो, फार मोठी गोष्ट आहे. योहानाने त्यांना सापाची पिल्लं म्हणणं, सैतानाची पिल्लं म्हणणं. अहो, ते तर स्वतःला धर्मपंडित म्हणणारे होते. योहानामध्ये काय सामर्थ्य असेल नाही का? योहान कोणत्या आवेशाने आणि आत्म्याने चालत असेल की तो छाती ठोक त्यांना म्हणतो, अरे सापाच्या पिल्लांनो. तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? भावी क्रोधाविषयी कोणी सांगितलं? कसं काय तुम्ही आले इथं? आणि मग योहान त्यांना काय सांगतो? 8वं वचन फार महत्वाचं आहे. ह्यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या. हालेलुया. हा, पश्चाताप करून नुसता फायदा नाही. पश्चाताप करता तुमच्या पापांची क्षमा होते, तुम्ही आपले पाप पदरी घेता, आपले पाप प्रभू क्षमा करतो. पण योहान म्हणतो पश्चातापास योग्य फळ द्या. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही पश्चाताप करता तुमचे अपराध क्षमा होता. प्रभू येशूच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा होते. बरोबर, आपण प्रभू येशू मध्ये येतो. आता पुढची गोष्ट आहे पश्चातापास योग्य फळ देणं. हालेलुया. फळ देणं, पश्चातापास योग्य. मी काय पापात होतो आणि कोणत्या पापांची मला क्षमा झाली याची जाणीव नेहमी आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ज्या वेळेस माझे पाप मला माहिती असतात की मी कसा होतो, जेव्हा माझे अपराध मला ठाऊक असतात, मी क्षमा मागतो. मग त्यानंतर मी दुसरी गोष्ट करतो की प्रभू, मज पाप्यावर तू एवढी दया केली, आता मी तुझ्यासाठी काय करू? हालेलुया. जेव्हा पौलाला दर्शन झालं, पौलाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी त्या वाटेमध्ये गाठलं
प्रकाश त्याच्यावर पडला आणि तो आंधळा झाला आणि त्याला एक वाणी आली की शौला शौला तू माझा छळ का करतोस. त्यावेळेस शौल जो होता तो म्हटला, हे प्रभू तू कोण आहेस. तो म्हणतो की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा तू छळ करतो तो मी आहे. आणि त्यावेळेस शौल जो होता तो त्या ठिकाणी पश्चाताप करायला लागला. त्याला एका खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तो रडायला लागला. 3 दिवस जो शौल होता तो उपवासामध्ये होता. त्याने अन्न पाणी सेवन केलं नाही. आणि त्यावेळेस हनन्या नावाच्या एका संदेशकाला एक वचन प्राप्त झालं की तू जा ह्या दिमिश्कामध्ये एका घरामध्ये हा एक शौल नावाचा व्यक्ती आहे, त्याला जाऊन भेट आणि त्याच्यासाठी प्रार्थना कर, कारण तू माझ्यासाठी निवडलेलं पात्र आहे. हनन्या गेला, त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं, भाऊ मला परमेश्वराने तुझ्यापर्यंत पाठवलेले आहे, प्रभू येशूने त्याच्या आत्म्याने मला तुझ्यापर्यंत पाठवलेले प्रार्थना करण्यासाठी. प्रार्थना केली. पौलाच्या डोळ्यावरून खपलीसारखं काहीतरी पडलं आणि शौलाला दिसायला लागलं. बायबल असं म्हणतं त्यानंतर लगेच उठून तो फक्त 1 दिवस तिथं राहिला. लगेच उठून दुसऱ्या दिवशी दिमिश्कामध्ये सभास्थानात जाऊन त्याने सुवार्ता सांगायला सुरुवात केली. हालेलुया. तो थांबला नाही, कोणाला विचारलं नाही, कोणाचा सल्ला घेतला नाही की आता मी काय करू, आता मी काय केलं पाहिजे. बऱ्याचदा हा प्रश्न असतो, मी प्रभूमध्ये आला आता मी काय करू प्रभूसाठी. हे विचारणंच नको आपल्याला, मी काय करू. काय देवाचा आत्मा तुम्हाला टोचत नाही तुम्ही काय केलं पाहिजे. काय तुमचं मन तुमच्यासाठी विचार नाही करत की काय केलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने माझ्यावर उपकार केले तर ते उपकार फेडण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रयत्न करतो. नीट लक्ष द्या. जर देवाने माझ्यावर उपकार केलेले आहेत ना तर त्या उपकारांसाठी प्रश्न मुळात विचारायलाच नको, मी फळ द्यायला पाहिजे. हालेलुया. मी प्रभूसाठी माझ्या अंतःकरणापासून काहीतरी केलं पाहिजे. पौलाने सल्ला नाही घेतला, पेत्राला भेटला नाही, योहानाला भेटला नाही, याकोबाला भेटला नाही, कारण हे 3 आधारस्तंभ होते. पेत्र, याकोब आणि योहान हे प्रेषितांमध्ये 3 मुख्य होते. यांची भेट त्या ठिकाणी पौलाने घेतली नाही. तर जसा त्याचा पालट झाला, पश्चाताप केला, दुसऱ्या दिवसापासून त्याने पश्चातापास योग्य फळ दिलं. त्याने जाऊन प्रभू येशूला गाजवलं, त्याने जाऊन सुवार्ता गाजवली, स्वतःच्या जीवाची पर्वा त्यांनी केली नाही आणि त्या ठिकाणी जाऊन तो यहुदी सभास्थानांमध्ये जाऊन उभा राहिला आणि देवाचं वचन गाजवायला लागला. प्रभूने आपल्यावर केलेले उपकार याची जाणीव ठेवून तुम्ही फळ दिलं पाहिजे. तुम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही काय करावं, तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही तुम्ही काय करावं. जर देवाने आपल्यावर उपकार केलेले आहेत ना प्रियांनो, तर त्या पश्चातापास योग्य फळ घ्या. नोकरी करतो आपण, शासन पगार देतो, आपल्याला सांगावं नाही लागत आपण काय काम केलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आपल्याला पगार कसला मिळतो. नीट लक्ष द्या. एखादा व्यक्ती मजुरी करतो, त्याचा पगार त्याला मिळतो, त्याला सांगावं नाही लागत मला काय केल्याने मजुरी मिळणार. जर देवाने आपल्याला आशीर्वादित केलं, आपला उद्धार केला, तर तुम्हाला आणि मला सांगण्याची गरज नाही प्रभूसाठी तुम्ही काय केलं पाहिजे. हालेलुया. बायबल म्हणतं पश्चातापास योग्य फळ द्या. काय मी फळ देत आहे का? पश्चातापास योग्य मी माझ्या जीवनामध्ये फळ देत आहे का? एक सोपी गोष्ट आपण जर म्हटली, जर झाडाचं उदाहरण जर आपण घेतलं की फळ जे झाडाला येतं, जर झाडाला फळच आलं नाही तर आपल्यासाठी ते झाड काहीच उपयोगाचं नाही, ते निरुपयोगी आहे. हालेलुया. जसं बायबलमध्ये पण एक उदाहरण दिलेलं आहे अंजिराच्या झाडाचं, नाही का, की अजून ठेव, प्रभू म्हणतो 1 वर्ष वाढ बघू आणि त्यानंतर जर फळ नाही आलं तर ते कापून टाकू, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. झाडाकडून फळाची अपेक्षा आहे, जे फळाचं झाड आहे, कारण फळ फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती का प्रियांनो, नुसतं एका सीझन मध्ये फळाची अपेक्षा नसते आपल्याला, दर सीझन मध्ये फळाची अपेक्षा असते. पश्चातापास योग्य फळ द्या. एकदा देऊन नाही चालणार. मी नवीन विश्वासात आलो आणि मी खूप प्रभूसाठी काहीतरी केलं, नंतर शांत होऊन गेलो, असं चालणार नाही. लक्षात घ्या, फळ दरवर्षी येतं. फळ जे आहे झाडाला दर हंगामामध्ये येतं. जेव्हा जेव्हा हंगाम येतो त्यावेळेस झाडाकडून फळाची अपेक्षा केली जाते. मी हिवाळ्यामध्ये किंवा आता पावसाळ्यामध्ये आंब्याची अपेक्षा नाही करणार आंब्याच्या झाडाकडून, तर मला माहिती की त्याच्यावर केव्हा आंबे येतील, केव्हा कैऱ्या येतील. तो हंगाम जो आहे त्या हंगामामध्ये मी त्याच्याकडून अपेक्षा करेल की त्याने फळ द्यावं आणि दरवर्षी त्याने द्यावं, ही माझी अपेक्षा आहे. त्याने भरभरून फळ द्यावं, ही माझी अपेक्षा आहे. नुसते 2-3 कैऱ्या जर या झाडाला लागल्या तर ते फळ देणं सुद्धा काही उपयोगाचं नाही, कारण अपेक्षा आहे की जास्त फळ दिलं गेलं पाहिजे. हालेलुया. विश्वासणाऱ्यांकडून प्रभू ही अपेक्षा करतो, पश्चातापास योग्य फळ द्या. नुसतं एकदा देऊ नका. नवीन विश्वासात आलो, खूप त्या ठिकाणी उत्साह होता, खूप आवेश होता, प्रभू हे करेल ते करेल, माझं जीवन तुला देऊन टाकेन, असं तसं हे ते सगळं केलं मी प्रभूसाठी, आणि नंतर काय
नंतर फळ देणं बंद होऊन गेलं. नंतर काय, आपण कोडगे झालो. नंतर काय, काही फरक पडत नाही. आता लक्षात घ्या, फळ फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती का, फळामध्येच बी असते. काय असते? हा, ज्या बी पासून झाड नवीन तयार होतं. फळ जे असतं ना, त्या फळामध्येच बी असते. आंब्याची कोय असते ना, प्रत्येक बरेच फळ असे आहेत तुम्ही बघा की त्याच्यामध्ये बिया पण असतात. ते बी जे आहे ना, ते याचं दर्शक आहे की जेव्हा ते फळ असतं त्या झाडाला येतं, तर ते फळ अजून बहुगुणित करतं इतर झाडांना. लक्षात घ्या, फळ देणं म्हणजे नुसतं खाणं नाहीये. फळ देणं म्हणजे नवीन झाड उत्पन्न करणं आहे. फळ देणं म्हणजे बहुगुणित होणं आहे. ज्यावेळेस आपण फळ देतो प्रभूला, तर त्याच्या अर्थाने प्रभूला तर आनंद होतोच. ओठाचं फळ आपण प्रभूला अर्पण करतो, प्रभू तुझी स्तुती असो, धन्यवाद, हालेलुया. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये असलेलं बीज, त्या फळामध्ये त्याची पेरणी झाली पाहिजे. त्या एका झाडाचे 2 झाडं, 2 झाडाचे 4 झाडं, 4चे 6, 8 झाडं बहुगुणित व्हायला पाहिजे. ही प्रभूची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून आहे. आपल्या जीवनाद्वारे 4 लोकांना सुवार्ता गेली पाहिजे, ही प्रभूची अपेक्षा आहे. हालेलुया. याला म्हणतात फळ देणं. फळ म्हणजे नुसतं खाऊन पोट भरणं नाही. फळ देण्याचा अर्थ होतो बहुगुणित होणं, बहुगुणित करणं. आपल्या जीवनाद्वारे, आपल्या मुखाद्वारे 4 लोकांना देवाची सुवार्ता गाजवणं, याला म्हणतात फळ देणं. हा, नुसतं मी प्रभूची आराधना करत बसलोय, स्तुती करत बसलोय, टाळ्या टिपत बसलोय, याला फळ देणं नाही म्हणत. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याच वाटतं हे माझं फळ देणं आहे. फळ देणं ते नाहीये. देवाच्या सेवेला हातभार लावणं, बहुगुणित करणं, अनेक आत्मे देवाच्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करणं, अनेक आत्मे प्रभूच्या राज्यात आणणं आणि सुवार्ता गाजवणं, हे आहे फळ देणं. हालेलुया. कारण त्या फळामध्ये बीज असते, त्या फळामध्ये बी असते. ज्यावेळेस ती बी एका जमिनीत पडते, अजून एक नवीन झाड उगवतं, त्याला अजून फळाला. विचार करा, ते किती मल्टिप्लाय होत जातं, किती प्रकारे मल्टिप्लाय होतं एक झाड, एक फळ. जर एका झाडाने जर फळ दिलं, तर त्या फळामुळे मल्टिप्लिकेशनने त्या ठिकाणी परमेश्वर कार्य करतो. हालेलुया. हा, बहुगुणित करतो परमेश्वर. तर ती अपेक्षा परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून करत आहे. ती अपेक्षा देवाची तुमच्या आणि माझ्याकडून आहे की तुम्ही फळ द्या. शास्त्री आणि परुषी आणि सदुकी लोकांना प्रभू म्हणतो, अरे सापाच्या पिलांनो, तुम्हाला भावी क्रोधाविषयी कोणी सांगितलं? कोणी तुम्हाला सुजान केलं? कोणी तुम्हाला सांगितलं इथे या, पश्चातापास योग्य फळ द्या? तो त्यांना म्हणतो. हालेलुया. तुम्ही पश्चाताप तर कराल, तुम्ही बाप्तिस्मा तर घ्याल, पण फळ देणार नाही, मग काहीच उपयोगाचे नाही. तुम्ही फळ द्या पश्चातापास. हालेलुया. आणि देवाची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून हीच आहे. प्रियांनो, जे कोणी फुगलेले असतील, जे ज्ञानाने फुगलेले असतील, जे गर्वाने फुगलेले असतील, धार्मिकतेने फुगलेले असतील, अशा प्रत्येकाला देवाचं वचन म्हणतो, अरे सापाच्या पिलांनो. कारण फुगणं हा स्वभाव सैतानाचा आहे. लक्षात घ्या, मीपणा, अहंकार हा स्वभाव सैतानाचा आहे. आणि म्हणून परमेश्वर देवाच्या आत्म्याने ज्यावेळेस योहान त्या ठिकाणी म्हटला, तर तो म्हणतो, अरे सापाच्या पिलांनो, तुम्हाला भावी क्रोधाविषयी कोणी सांगितलं? तो म्हणतो, तुम्ही पश्चातापास योग्य फळ नाही देऊ शकत, म्हणून तो त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगतोय. पश्चातापास योग्य फळ द्या. ते बिचारे विश्वासणारे आले ना, साधारण लोक, त्यांना त्यांनी एवढा संदेश नाही दिला. पण कोणाला दिला? परुषी आणि सदुकी लोकांना दिला. त्या बाकीच्यांना नाही बोलला. तो यांना बोलला ज्यांना धर्मशास्त्र माहिती आहे. तो यांना बोलला ज्यांना नियमशास्त्र माहिती आहे, जे स्वतःला धार्मिक समजतात, जे धर्मपंडित समजतात स्वतःला, ज्यांना वाटतं की आम्हाला सर्व कळतं, ज्यांना वाटतं की आम्ही खूप प्रार्थनेमध्ये आहोत, ज्यांना वाटतं की आम्ही खूप परमेश्वराची आराधना करतो. अरे तुम्ही सगळ्या गोष्टी करत असाल, फळ नाही देत, अजून फळ नाही देत. तुमचे पानं हिरवे दिसत आहेत फक्त. लक्षात घ्या, ही धार्मिकता दाखवण्यासाठी आहे. नुसतं हिरवं पान असलेलं झाड काही कामाचं नाही. ते खूप हिरवगार दिसेल, पण फळ नाहीये. त्याच्याने तुम्ही आनंदी नाही होऊ शकत. लक्षात घ्या, आज बरेचसे विश्वासणारे हिरव्या पानांनी भरलेले आहेत. कशा अर्थाने? की आम्ही खूप प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही दान दशरांश टाकतो, आम्ही दर रविवारी चर्चला येतो, आम्ही बायबल वाचतो, आम्ही कौटुंबिक प्रार्थना करतो. हिरवे झाडं आहेत, हिरवे पानं आहेत, फळ एक पण नाही. परमेश्वर अपेक्षा करतो, फळ द्या. आणि नुसतं एकच देऊ नका, अनेक द्या. आणि नुसतं एकदाच देऊ नका, तर दरवर्षी द्या, प्रत्येक हंगामामध्ये द्या. ही परमेश्वराची अपेक्षा तुमच्या आणि माझ्याकडून ती रास्त आहे. हालेलुया. कारण देवाचं वचन पुढे काय म्हणतं? 9वं वचन वाचा, 9व्या वचनापासून. आणि अब्राहम आमचा बाप आहे, अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडांपासून अब्राहमासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आज सुद्धा ख्रिस्ती लोक हेच म्हणतात की आमचा पिता स्वर्गीय आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू आहे.
हा देवाचं वचन म्हणतं अब्राहम आमचा पिता आहे असं म्हणण्याचं धाडस करू नका. अब्राहम तर मनुष्य होता. अब्राहम काय होता? मनुष्य होता. तो देवाचा पुत्र म्हणून त्याला अधिकार परमेश्वराने दिला नव्हता. तो अधिकार येशू ख्रिस्तालाच भेटला. अब्राहमाविषयी सुद्धा योहान असं म्हणतो की मी अब्राहमाचा मुलगा आहे असं सुद्धा म्हणू नका. आपण तर प्रभू येशू बद्दल म्हणतो की प्रभू येशू आम्ही तुझे आहोत. ख्रिस्ती नावाने ओळखले जातो ना आपण. ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचे. जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, जो ख्रिस्ताचा आहे तो ख्रिस्ती. आपण स्वतःला तर ख्रिस्ताचे म्हणतो. इथं तो अब्राहमाबद्दल म्हणत आहे की स्वतःला अब्राहमाचे मुलं म्हणू नका. अब्राहम तर मनुष्य होता. मग येशू ख्रिस्ताचे आपण ज्यावेळेस स्वतःला म्हणतो त्याच्यासाठी किती मोठं धैर्य पाहिजे. याच्यापेक्षा मोठं धैर्य त्याच्यामध्ये पाहिजे ना, जर आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो तर. इथं तर योहान म्हणतो तुम्ही अब्राहमाचे मुलं स्वतःला म्हणू नका, कारण अब्राहमासाठी ह्या दगडापासून मुलं उत्पन्न करायला परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया. जर अब्राहमा बाबतीत ही गोष्ट आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कोणती गोष्ट असेल? काय प्रभूला खरंच अशी गरज आहे नुसते टाळ्या टिपणारे, नुसते धार्मिकता दाखवणारे ख्रिस्ती त्याला पाहिजे? अहो, फळ देणारे ख्रिस्ती लोक प्रभू शोधत आहेत. हालेलुया. फळ देणारे विश्वासणाऱ्यांची अपेक्षा प्रभू या ठिकाणी करत आहे. आज स्वतःचं आत्मपरीक्षण करा. काय मी फळ देतो का? काय मला फळ लागत आहे का? ज्या झाडाला फळ लागतं दगड त्यालाच मारले जातात. समजते का तुम्हाला? बाबळीच्या झाडावर कोणीच दगड नाही मारत, कारण त्याला काय असतात? काटे असतात. पण आंब्याचे झाड असेल ना, त्याला कैऱ्या लागल्या तर त्याला काय मारतात लोक? दगड मारतात. कशासाठी? कैरी पाडण्यासाठी. बरोबर आहे ना? तो आंबा पाडण्यासाठी त्यालाच दगड मारले जातात. आपण जर निवांत, शांत, सुखी, आनंदी, समाधानी ख्रिस्ती जीवन जगत असू, याचा अर्थ आपल्याला एक बी फळ लागलेलं नाही, कारण तुम्हाला कोणीच दगड मारत नाही. हालेलुया, हालेलुया. आज अनेक विश्वासू लोक जे आहेत ना, ते निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत. त्यांना वाटतं पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे. त्यांना वाटतं खूप आशीर्वादित आहोत आम्ही, आम्हाला कसलीच गरज नाही. तुम्हाला एक पण दगड लागत नाहीये. आत्मपरीक्षण करा, कारण तुम्हाला एक बी फळ नाहीये. हालेलुया. सैतानाने एकच काम केलं, काय? हिरवेगार पानं देऊन टाकले तुम्हाला. काय दिले? हिरवेगार पानं. तुम्ही त्याच्यातच खुश आहात. तुम्हाला वाटतं मी खूप हिरवागार आहे, तुम्हाला वाटतं मी खूप भरलेलो आहे. पानांनी भरलेले आहात, फळांनी नाही. जो व्यक्ती फळांनी भरतो ना, तो वाकून जातो. जे झाड फळांनी भरलेलं असतं ते असं ताट उभं राहत नाही, ते कसं होतं? वाकून जातं. का? कारण फळांचा भार त्याच्यावर आहे. ज्या झाडाच्या फांदीला जास्त फळं असतात ती फांदी अशी सरळ नाही राहत, ती कशी होते? वाकून जाते, झुकून जाते. ज्या व्यक्तीला फळं असतात ना, तो नम्र होतो, तो लीन होतो. हे शास्त्री, परुषी, सदुकी लोक जे होते ना, हे नम्र नव्हते, हे ताठ होते, कारण यांना एक बी फळ नव्हतं. ज्या झाडाच्या फांदीला फळ नाही ती मस्त त्या ठिकाणी अशी उभी असते. का? कारण तुझ्यावर भारच नाही कोणत्या गोष्टीचा. हालेलुया. जो व्यक्ती फळ देणारा आहे ना, तो एक ओझं घेऊन जीवन जगतो. हालेलुया. तो रात्री शांतीने स्वतःसाठी झोपू नाही शकत. प्रभू तू मला सर्व दिलं, 2 टाइम खायला दिलं, कपडे लत्ते दिले, घर, गाडी, बंगला, सगळ्या गोष्टी दिल्या, आता मी शांत झोपतो. त्या व्यक्तीच्या जीवनात एक ओझं असतं आत्म्यांचं. हालेलुया. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ओझं असतं की माझ्या जीवनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित झाले पाहिजे. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ओझं असतं की जे बीज माझ्या ठाई आहे ते मी इतरांमध्ये टाकलं पाहिजे, की जेणेकरून ते बहुगुणित होईल. हालेलुया. फळ देणारं झाड हे झुकतं, फळ देणारं झाड हे नम्र होतं, फळ देणारं झाड हे त्या ठिकाणी झुकलेलं असतं नेहमी, कारण नेहमी ओझं त्यांनी त्या ठिकाणी कॅरी केलेलं असतं, बिअर केलेलं असतं. हालेलुया. एक ओझं घेऊन त्या ठिकाणी ते जगतं, त्याला म्हणतात फळ देणं. आज आपण फळ देत आहोत का? हा प्रश्न विचारा स्वतः. काय खरंच माझ्या जीवनामध्ये मी फळ देत आहे का? एका व्यक्तीला, जास्तीत जास्त एका व्यक्तीला तरी मी सुवार्ता सांगितली का? आज नवीन व्यक्ती काय? माझ्या शेजाऱ्याला मी कधी सुवार्ता सांगितली का? एखाद्याला मी पापामध्ये जीवन जगताना बघत आहे, पण मी त्याला असं कधी म्हटलं का, अरे बाबा हे करणं पाप आहे, हे करू नको? काय एक व्यक्तीला कधी तुम्ही सुवार्ता दिली आतापर्यंत? दिली असेल तर चांगली गोष्ट आहे, याचा अर्थ फळ आहे, याचा अर्थ तुम्ही बहुगुणित करत आहात प्रभूचं वचन. हालेलुया. पश्चातापास योग्य फळ द्या देवाचं वचन. काही लोक असे असतात विश्वासणारे, ते म्हणतात आम्ही पापच केलं नाही तर पश्चाताप काय करू? काय म्हणतात? आम्ही आजपर्यंत काही पापच केलं नाही तर पश्चाताप कसला करू? हे सगळ्यात मोठे पापी असतात. का? कारण ते स्वतःला पापी समजतच नाही. मनुष्य, देवाचं वचन मध्ये मनुष्य जन्मता काय आहे? पापी आहे. आणि हे स्वतःला पापी समजतच नाही. याचा अर्थ सगळ्यात मोठा पापी तोच आहे जो स्वतःला पापी नाही समजत. सैतानाने स्वतःला पापी समजलं असतं तर हे दिवस कशाला आले असते? हालेलुया. हा सैतानाचा स्वभाव आहे.
की त्याने चूक मान्य नाही केली. ज्यावेळेस त्याने पाप केलं, सैतानाने चूक मान्य नाही केली परमेश्वराकडे की हा आम्ही चुकलो. सैतान तसाच गर्विष्ठ राहिला, वरून खाली फेकून दिलं, पतित झाला, सैतान झाला तो लुसिफराचा, तरी सुद्धा त्याने गर्व अहंकार सोडला नाही. हा सैतानाचा स्वभाव आहे की तो स्वतःला पतित समजत नाही, तो स्वतःला पापात समजत नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी परुषी आणि सदुकी लोकांना जो योहान होता तो म्हणतो, अरे सापाच्या पिल्लांनो, कारण तुम्ही पण तशीच आहात, तुम्ही सैतानाचेच पिल्ल आहात. कारण तुम्ही स्वतःला काय नाही समजत, पापी नाही समजत. तुम्ही स्वतःला पापी समजत नाही. तुम्हाला असं वाटतं आम्ही काय पाप केलं, आम्ही व्यभिचार केला नाही, आम्ही चोरी केली नाही, आम्ही मारामारी केली नाही, आम्ही खून केला नाही. पण बायबल म्हणतं चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचं ते पाप आहे. हालेलुया. जर तुम्ही चांगलं पण करत नसाल तर ते पाप आहे ना. वाईट तर केलं नाही तुम्ही, पण चांगलं काय केलं ते पण सांगा. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना एका ठिकाणी म्हणतो की तुम्ही विधवांची घरं खाऊन जाता. काय म्हणतो? तुम्ही विधवांची घरं खाऊन जाता. तुम्ही लोकांना उलट शिकवता की दशांश द्या तुम्ही चर्चमध्ये, दशांश द्या तुम्ही भांडारामध्ये. भले आईवडिलांना काही करू नका चालेल, पण देवाच्या भांडारामध्ये आणा. प्रभू म्हणतो तुम्ही वचनाचा विपर्यास त्या ठिकाणी करता, चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी लोकांना देता. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या लोकांबद्दल आवेश होता परमेश्वराचा, देवाच्या आत्म्याचा. नुसता योहानच त्यांना बोलला नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने पण त्यांचे कान उघडले. प्रभू म्हणतो अरे ढोंग्यांनो, अरे ढोंग्यांनो. प्रभू नेहमी म्हणतो त्यांना ढोंगी. ढोंगी कोणाला म्हणतात? जो हा बांधतो नुसता, जो ऍक्च्युअली तसा नाहीये पण दाखवतो की तसा आहे, त्याला ढोंग म्हणतात. ढोंग हे असत्यपणा आहे आपल्या वागण्यामध्ये, धार्मिकतेचं ढोंग ना, पवित्रतेचं ढोंग. प्रभू तुझ्या सेवेमध्ये माझं जीवन, त्याचं ढोंग, सेवेचं ढोंग. आज अनेक लोक ढोंगी जीवन जगतात, दाखवतायत फक्त की मी आहे प्रभू, माझं जीवन मी तुझ्यासाठी देतो. आत्मपरीक्षण करा, पडताळा स्वतःला, खरंच मी फळ देत आहे का? किती फळं दिले मी प्रभूसाठी, किती झुकलोय मी प्रभूसाठी. आपले फळं आपल्या कामाचे नसतात, लक्षात घ्या. पहिली गोष्ट, झाड स्वतःचं फळ खातं का? खातं का? आंब्याचं झाड खाऊन गेलं सगळे फळं, असं झालं कधी? पेरूचं झाड स्वतःचं फळ खातंय. फळं कोणासाठी असतात? हा, बोला ना. दुसऱ्यांसाठी. आपले फळ तर आपणच खातो, आपले फळ आपणच खातो. आपण फळ देतो कुठे मला सांगा? आपल्याला तर आशीर्वाद पाहिजे प्रभूकडून. प्रभू मला दे, प्रभू मला दे. आपली ती परिस्थिती आहे. ज्या संदेशाने सांगितलं ना त्या विधवेला, जा तुझ्या घरातले भांडे आण ना, आणि तिने तेलासाठी भांडे आणले, सगळे तेलाने भांडे भरून गेले. आता ती काय म्हणते? तो काय म्हणतो? अजून बघ शेजारी पाजारी असतील, ती गेली लगेच मागायला. आजूबाजूने सगळीकडून भांडे गोळा करून आणले, ते पण भरून टाकले तेलाने ना. आता अजून आहे का तुझ्याकडे भांडे? परत विचारायला गेले असेल एक दोन ठिकाणी, पण ते म्हटलं अगं बाई दिले ना तुला सगळे. आता ती म्हणते नाही, आता एक पण भांडं राहिलं नाही. जोपर्यंत आपल्याकडे भांडे तोपर्यंत आपण भरतो ना. एक पण भांड रिकामं राहायला नको. प्रभू दे अजून, प्रभू दे अजून. प्रभू म्हणतो आता बस, ते भांडे संपून गेले, आता किती देऊ, आता कुठं देऊ. मनुष्याची वृत्ती आहे की आपल्याला कमी कधीच आपल्याला जास्त कधीच होत नाही, आपल्याला नेहमी कमी पडतं. ते एक सुंदर उदाहरण आहे ना सायकोलॉजिकल, की एका ग्लासामध्ये अर्ध पाणी आहे. दोन व्यक्तींना प्रश्न केला की काय दिसतंय तुला? तर एक म्हणतो की हा ग्लास जो आहे तो अर्धा रिकामा आहे. काय म्हणतो? हा ग्लास काय अर्धा रिकामा आहे. दुसऱ्याला विचारलं तुला काय दिसतं? तो म्हणतो हा ग्लास अर्धा भरलेला आहे. दुसऱ्याला काय दिसलं? हा ग्लास अर्धा भरलेला आहे. वृत्तीवर आहे, तुम्ही कशा पद्धतीने बघतात जीवनाकडे. एक व्यक्ती म्हणतो की हा अर्धा रिकामा आहे, त्याला रिकामा दिसतं, अजून भरला जाऊ शकतो. आणि दुसरा जो आहे तो समाधानी आहे, तो म्हणतो अर्धा भरलेला आहे. आपल्या वृत्तीवर आहे आपण कशा पद्धतीने बघतो आशीर्वादाकडे. प्रभूने आपल्याला जे दिलेलं आहे काय त्याच्यात मी समाधानी आहे का? हालेलुया, हालेलुया. ही वृत्ती आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. फळ द्या प्रियांनो. जसं अपेक्षा आपण देवाकडून करतो की त्याने मला भरभरून द्यावं, तसं प्रभू पण तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही पण भरभरून फळं द्यावी. द्या परमेश्वरासाठी फळ, फळ द्या प्रभूसाठी प्रियांनो. हंगामी फळ द्या. प्रत्येक हंगाम तुमच्या सोयीनुसार फळं लागून नाही चालणार. हिवाळ्याचे फळं उन्हाळ्यात कसे काय येतील आणि उन्हाळ्याचे पावसाळ्यात कसं काय येतील? ते त्याच सीझन मध्ये खायला आवडतात. आता भेटतात वर का असे फळं. कलिंगड आपल्याला जवळजवळ 12 महिने भेटतं, पण तुम्ही 12 महिने कलिंगड खाणारच नाही का? कारण ते कधी खायला बरे वाटतात? उन्हाळ्यामध्ये. हालेलुया. हिवाळ्यामध्ये कलिंगड खायला मजा येईल का? नाही आहे ना. ते हायब्रिड बनवलेले आहे.
ते खाल्ले जात पण नाही, इच्छा पण होत नाही. आपल्याला माहिती कोणत्या सीझन मध्ये कोणतं फळ. आंबा आता ह्या सीझन मध्ये जर मार्केटला विकायला आला तर तुम्ही पाहणार बी नाही, घेणार बी नाही. का? कारण त्याचा सीझन जो आहे ना, त्याच्यातच तो खाण्याची मजा आहे. हालेलुया. तुमच्या सोयीनुसार फळं नाही चालणार. परमेश्वराने योजलेल्यानुसार तुम्हाला फळं दिली पाहिजे. हालेलुया. देवाच्या समयानुसार फळं द्या. जी परमेश्वराची इच्छा आहे त्या हंगामानुसार फळ द्या. आपण आपल्या सोयीनुसार फळं देतो. मला पटेल तेव्हा, तुम्हाला पटेल तेव्हा तुम्ही जर फळं देत असाल तर परमेश्वर तुमच्या फळांकडे ढुकून पण पाहणार नाही. कारण प्रभूला अपेक्षा आहे की तुम्ही त्या समयाला फळ द्यावं ज्या समयाला परमेश्वराची इच्छा आहे. बहरलेल्या झाडांनो, हिरव्या पानांनी भरलेल्या झाडांनो, लक्षात घ्या, फळं द्या. नुसते हिरवे पानं आहे ना, परमेश्वराच्या काहीच उपयोगाचे नाही. लक्षात घ्या, परमेश्वर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. आज अनेक ख्रिस्ती लोकांना वाटतं की आमचं झाड बहरलेलं आहे, हिरवगार दिसते. अगदी बरोबर आहे. गरिबी दूर झाली, तुमची दैन्य अवस्था दूर झाली, परमेश्वराने आशीर्वादित केलं. आज ख्रिस्ती लोक मुळात त्याच्यामुळेच त्या ठिकाणी पापात जगत आहेत. का माहिती का? कारण त्यांना वाटतं हेच आशीर्वाद आहे. त्यांना वाटतं प्रभू प्रसन्न आहे म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत. अहो, सैतान तर स्पष्ट म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताला, मला नमन कर, मी तुला जगाचं वैभव देईन. काय म्हणतो? तू मला नमन कर, माझ्या पाया पड, मी तुला काय देईल? जगाचं वैभव देईल. जगामध्ये काय काय गोष्टी आहेत? जगामध्ये पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी जगातल्या ज्या सुखसोयी आहेत त्या आहेत. त्याच्यामध्ये सैतानाला अधिकार आहे त्या देण्याचा. मग आशीर्वाद देवाकडून आहे का सैतानाकडून आहे हे पण ओळखा. त्या आशीर्वादाचा उपयोग आपण कोणाच्या गौरवासाठी करत आहोत हे पण ओळखा. नुसतं हिरवगार झाड आहे पण नुसते पानं लागलेले आहेत, बस फळं कुठंच नाही. झाड मस्त ताट उभं आहे. का? कारण त्याला भार माहितीच नाही काय असतो. पानांचा भार नसतो झाडाला. पानामुळे ते अजून त्या ठिकाणी हलत डुलत राहतं. लक्षात घ्या, फळं ज्या वेळेस येताना ते स्थिर राहतं, कारण त्याच्यावर ओझ येऊन जातं, त्याच्यावर भार असतो. हालेलुया. 200-300 ग्रॅमचा एक आंबा, एक कैरी त्या ठिकाणी एका छोट्याशा त्या दांडीला, त्या देठाला लागलेली असती आणि एका फांदीला अनेक फळं असतात. विचार करा, 2 किलो 3 किलो 4 किलोचा भार त्या ठिकाणी एका फांदीवर आहे. ती फांदी सुकायला लागते, ती जास्त हालत सुद्धा नाही, ती स्थिर असते. हालेलुया. फळं देणारे झाड स्थिर असतात, ते हालत डुलत नाही जास्त. ते म्हणतात ना, उथळ पाण्याला खळखळाट फार. जे नुसते धार्मिकतेचं ढोंग करताना ते बोलतात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, आम्ही असं करून तसं करून सेवेच्या. त्यांना एवढ्या गोष्टी माहिती असतात ना, तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात मोठं पाप तुम्ही करता. कारण तुम्हाला खूप माहिती आहे आणि करत काहीच नाही. नुसता खळखळाट आहे. नुसतं पानांचं झाड असतं ना, त्याला सळसळ सळसळ आवाज येतो. बघा, वारा आला कसा आवाज येतो, एकदम सळसळ सळसळ आवाज येतो. तसं आहे अनेक ख्रिस्ती लोकांचं. नुसतं सळसळ सळसळ आवाज येतो त्यांचा. बस नुसते बोलण्याचीच धार्मिकता आमची खूप. असं ना तसं, हे प्रभूसाठी बाबा, एकदम मोठमोठ्या गोष्टी प्रभूसाठी. फळं ज्या झाडाला लागतात ना, त्याला पानं कमी दिसतील, फळच जास्त दिसतात. ते बिचारा हालत पण नाही जास्त. का? कारण त्याच्यावर ओझ आहे ना एवढं, त्याचा आवाज नाही येत, ते जास्त हालू डुलू नाही शकत. स्थिर असतं सर्व परिस्थितीमध्ये, स्थिर कमिटमेंट असते. हालेलुया. ते कमिटेड असतं त्या गोष्टींशी, ते ओझ व्हायला समर्थ असतं. त्याचं लक्ष त्या फळांकडे असतं, म्हणून ते जास्त हालू डुलू नाही शकत. त्याला माहिती, जास्त हल्ल्यानंतर फळं खाली पडतील. ते शांत असतं, स्थिर असतं. फळं द्या, प्रभूची अपेक्षा तीच आहे, स्थिर व्हा. त्यात देवाचं वचन स्पष्ट म्हणतं, अहो सापाच्या पिलांनो, भावी संकटाविषयी तुम्हाला कोणी सांगितलं फळायचं? आपल्या सोयीनुसार फळं देऊ नका, हंगामाला फळं द्या. हालेलुया. हालेलुया. आज बऱ्याचदा ख्रिस्ती व्यक्ती जो आहे ना, फक्त आपली सोय बघतो प्रत्येक गोष्टीमध्ये. सोयीनुसारच मी प्रार्थना करेन, सोयीनुसार आराधना करेन, सोयीनुसार भक्तीला जाईल, सोयीनुसार सगळ्या गोष्टी करेन. ही तुमची सोय झाली. फळं कुठेच आपल्या जीवनात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाटेल तेव्हा आंबा, वाटेल तेव्हा पेरू. तुम्ही सीझनच बघत नाही, आपण सीझनच बघत नाही. प्रभूला काय अपेक्षा आहे, कोणती अपेक्षा आहे, कोणत्या क्षणाला कसली अपेक्षा आहे, आपण त्या गोष्टींकडे लक्षच देत नाही. आपण फक्त पटेल तेव्हा फळं देतो. जेव्हा परमेश्वराला अपेक्षाच नाही तुमच्या फळाची, तुम्ही फळं का देता? फळं तेव्हा द्या जेव्हा देवाला अपेक्षा आहे. असे द्या की परमेश्वराला अपेक्षा आहे. जे झाड, एक वचन वाचू आपण, स्तोत्रसंहिता 1 अध्याय. स्तोत्रसंहिता 1 अध्याय वाचा बरं.
जो पुरुष दुर्जनांच्या मस्जिदीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. त्याच्या नियमशास्त्रांचे रात्रंदिवस मनन, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. तो धन्य, तो धन्य, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले जे असते, झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फळ देते, जे आपल्याला हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस ते जाते. सिद्धीस जाते. हालेलुया. हा, फळ देणारा व्यक्ती कसा आहे बघा. फळ देणाऱ्या व्यक्तीबद्दल देवाचं वचन म्हणतं की तो व्यक्ती जो फळ देतो तो कसा आहे, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेला. त्याची पानं कधी कोमेजत नाही. आणि जे काही तो हाती घेतो ते काय जातं. मग ह्याच्यावरून पण सहज आहे ओळखणं की मी फळ देत आहे का नाही. जे काही मी हाती घेतो त्याच्यात जर वाटोळच होत असेल तर समजून घ्या आपण फळ देत नाही, काहीतरी वेगळंच आहे. बायबल म्हणतं जो फळ देतो हंगामी, तर तो जे काही हाती घेतो ते सिद्धीस जातं. तुम्ही ज्या गोष्टीत हात टाकाल परमेश्वर त्याच्यात यश देईल, परमेश्वर त्याच्यात बरकत देईल, परमेश्वर तुम्हाला लज्जित पज्जित होऊ देणार नाही, कारण तुम्ही फळ देत आहात. हालेलुया. जर मी प्रयत्न करून सुद्धा मला भेटत नाही, मी कष्ट करून सुद्धा मला भेटत नाही, याचा अर्थ कुठेतरी काहीतरी गडबड आहे. मी फळ देत नाही. करायला जातो काही होतं काहीच. प्रयत्न कशासाठी करतो ते होतच नाही. रात्रंदिवस काबाड कष्ट केले पण काही साध्य झालं नाही. वेळ दिला पण काहीच मिळवलं नाही. लक्षात घ्या काहीतरी गडबड होत आहे. बायबल असं म्हणतं जे झाड आपल्या हंगामी फळ देतं त्याच्यासारखा तो आहे. तो जे काही हाती घेतो ते सिद्धीस जातं. हालेलुया. हालेलुया. यानं हे फळ, हा फळ देणारा व्यक्ती आहे जो देवाला आवडणारा आहे. परमेश्वर त्याच्या बाजूने उभा असतो. परमेश्वर त्याची काळजी घेतो. फळ देणाऱ्या झाडाची आपण काळजी घेतो. बकऱ्या आल्या किंवा इतर काही जनावर आले, पानं खायला लागले, हाकलून देतो आपण, कारण आपल्याला माहिती फळ देणारं झाड आहे. त्याला खत पाणी करतो, त्याला पाण्याची सोय करतो, त्याला कीड लागली तर फवारणी करतो, कारण आपल्याला माहिती आपल्याला गरज आहे त्याची. का? कारण त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, फळ मिळणार आहे. हालेलुया. हा, पण जे झाड फळच देत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काय असं जी काही काम असेल, मेलं तरी काही फरक पडणार नाही, सुकलं तरी काही फरक पडणार नाही, नाही पाणी दिलं तरी चालेल, कशाला उगाच ज्या झाडाला. म्हणून तर देवाच्या वचनात म्हटलेलं ना, कशाला यांनी जागा अडकून ठेवावी. बांधावर लावलेलं होतं ना, यांनी जागा का अडकावी. तो मालक म्हणतो कापून टाकेला, पण तो माळी म्हणतो थांब 1 वर्ष वाट बघू अजून, जर नाही फळ आले ना मग का. आज पण प्रभू अनेकांविषयी 1 वर्षाची संधी आहे, वाट बघते प्रभू, एक संधी देऊन बघू फळ देतात का. फळ न देणारी झाडं कोरोनामध्ये कापली गेली. नीट लक्ष द्या. अनेक फळ न देणारी झाडं कोरोनामध्ये छाटली गेली, कापली गेली. आणि जे झाडं उरलेली आहेत ना, त्यांनी असं समजू नका की मी खूप फळ देत आहे. कदाचित परमेश्वर वाट बघत आहे. 1 वर्ष मी वाट बघतो, याने अजून काय द्यावं, फळ द्यावं, मग बघू. जर नाही फळ दिलं तर आपण कापू. म्हणून असं समजू नका आपण पण की मी खूप फळ देत होतो म्हणून प्रभूने कापलं नाही. कदाचित ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याकडे केली, मध्यस्थी केली, प्रभू थांब अजून 1 वर्ष वाट बघू की हे फळ देतं का नाही. नाही दिलं तर मग पुढच्या लाटेमध्ये यांना पण कापून टाक. पुढची जी लाट येईल त्याच्यात यांना पण कापून टाक, कारण अशी बी काही कामाचे नाहीये. म्हणून लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी देवाचा आत्मा हेच सांगायला भाग पाडतोय, मी जर ह्या दिवसात जिवंत आहे याचा अर्थ मी खूप धार्मिक आहे असं नाही. देवाने काहीतरी उपकार केलेले आहे, परमेश्वराची काहीतरी इच्छा अपेक्षा आहे, परमेश्वराची काहीतरी योजना आहे, आणि त्यामुळे परमेश्वराने मला जिवंत ठेवलेलं आहे. हालेलुया. पश्चातापास योग्य फळ द्या. पश्चातापास योग्य फळ द्या. आम्ही गारखडीला गेलो होतो. दुपारी देवाच्या वचनातून बोलता बोलता मी बोलून गेलो हेच वचन, ह्या अशाच काही गोष्टी मी बोलत होतो की जर ह्या दिवसात आपण जिवंत आहोत तर का आहोत. परमेश्वराला विचार, आपल्या स्वतःला विचारा हा प्रश्न की मी जिवंत का आहे. कदाचित काहीतरी परमेश्वराची योजना अजून सुद्धा आहे, परमेश्वराची अपेक्षा आहे तुमच्याबद्दल. मला माहिती नव्हतं सरपंचांबद्दल काही जास्त. संध्याकाळी जेव्हा आम्ही बसलेलो होतो तिथं एकत्र त्यांच्या घरी गप्पा करत, त्यावेळेस त्यांनी विषय काढला की सर मी आजारी होतो, कोरोना झाला आणि त्यांच्या ऑक्सिजन लेवल 60-65 पर्यंत उतरून गेलेली होती आणि खूप सिरियस कंडिशन होती. तर ते म्हणायचे रात्री जेव्हा मी झोपलो मला काही सुचत नव्हतं, मला असं वाटत होतं, मी इव्हन ते सांगायचे की मी सांगून दिलं होतं की आता मला नाही वाटत मी जगू शकेल असं, कारण ती धाप एवढी लागत होती, ऑक्सिजनवर होते. आणि
त्यांनी साक्ष दिली की त्यांचे जेवढे, त्यांचा मोठा भाऊ, त्यांचे चुलते, त्यांच्या काकाची मुलं, अनेक लोक मेले त्या लाटीमध्ये, दुसऱ्या लाटीमध्ये. एकदम सख्य नातेवाईक आजूबाजूचे, म्हणजे जेवढे माणसं होते ना, पुरुष ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या नात्यातले ते सगळे मेले. तर जेव्हा हे दवाखान्यात होते तर लोक म्हणायला लागले होते की कदाचित ह्या परिवारातला आता हा पण माणूस जातो, तो काही परत येणार नाही. कारण त्यांनी सांगितलं जेवढे दवाखान्यात गेले ते परत आलेच नाही. तर अशी परिस्थिती होती. आणि रात्रीच्या वेळेस त्यांची परिस्थिती जास्त सिरियस झाली, कंडिशन सिरियस झाली. पण ते म्हटले की काय माहिती, मी तसाच डोळे बंद केले आणि मला असं वाटत होतं आता मी नाही जगणार. पण त्यांना दृष्टांतासारखं प्रभूने स्वप्नात दाखवलं की एक व्यक्ती आला आणि तो व्यक्ती त्यांना म्हटला, त्याचा हात धरून म्हटला की उठ, अजून तुझ्याद्वारे बरंच काम बाकी आहे, अजून तुझ्याद्वारे बरंच काम बाकी आहे. ते पूर्ण बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. पण अशा स्थितीत फक्त त्यांना एवढी वाणी ऐकू आली की उठ, अजून तुझ्याद्वारे बरंचसं काम बाकी आहे. आणि जशी सकाळ झाली त्यांचे डोळे उघडले आणि डॉक्टर आले त्यांचे ऑक्सिजन लेवल चेक करायला. ऑक्सिजन लेवल 95 झालेली होती. किती? 95. 65 वरून 95 होणं इतकं सोपं नाही एका रात्रीत. हालेलुया. हा, ते म्हटले, ज्यांनी पाहिलं 95 झाले, त्यांना कळून गेलं की प्रभूने मला आरोग्य दिलेले. ते म्हटले आता मी घरी जातो. डॉक्टर म्हणते थांबा. त्यांना परत उठवलं, खुर्चीवर बसवलं, 1 तास वाट बघितली, परत 1 तासाने चेक केली, 95 झाली. हालेलुया. 1% सुद्धा खाली घसरली नाही. डॉक्टर म्हटले तुम्ही जाऊ शकता. प्रियांनो, एका रात्रीत परमेश्वराने उभं केलं. आणि मग त्यांनी आम्हाला ती साक्ष सांगितली की खरंच प्रभूने ना असंच माझ्या जीवनात काम केलं. प्रभू म्हटला की तुझ्याद्वारे काहीतरी होणं बाकी आहे, म्हणून तू जा, परत एकदा तुला संधी देत आहे. प्रियांनो, फळ देण्याची अपेक्षा करतो म्हणून प्रभू संधी देतो. देवाची अपेक्षा आहे की तुम्ही फळ द्या. त्यांनी त्यांची साक्ष सांगितली. ते म्हणत होते 2011 पर्यंत मी रेशन दुकानावर 300 रुपये महिन्यानी काम करायचो. किती रुपये महिन्यानी? 300 रुपये महिन्यानी. 2011 पर्यंत मी काम करत होतो रेशन, दुसऱ्याच्या रेशन दुकानावर. आज 2 पंचवार्षिक सरपंच म्हणून ते निवडले गेले आणि प्रभूने त्यांना आशीषित केलं. मग प्रभू अपेक्षा नाही करणार की तुम्ही फळ द्यावं, म्हणून तर परमेश्वरने त्यांना दाखवलं की माझी अपेक्षा आहे तुझ्याबद्दल. प्रियांनो, फळ द्या. त्यांनी मला त्यांची एक साक्ष अजून आवडली. ते म्हटले की सर, जेव्हापासून मला प्रभू कळलेला आहे, 1 रविवार मी खाडा केलेला आहे, 1 रविवार सुद्धा. फक्त जर घरातला कोणी व्यक्ती मेला असेल तेवढंच, बाकी मी कधीच रविवारची भक्ती बुडवली नाही आजपर्यंत. माझ्या शासनाच्या कोणत्याही मिटिंगा राहू द्या, कलेक्टर येऊ द्या, कोणतीही मिटिंग राहू द्या, मी रविवारची मिटिंग आजपर्यंत बुडवली नाही. हंगामी फळ देणं म्हणतात, कोणतीही परिस्थिती असेल, पण मी चुकवणार नाही. आपण तर सोयीनुसार फळं देतो. आलेले काय फरक पडतोय? बुधवार नाही गेलं तरी चालेल, शुक्रवार नाही गेलं तरी चालेल, रविवार जाऊ ना आम्ही, कारण आम्ही ख्रिस्ती. आम्ही जाऊ ना आम्ही रविवारी, का? कारण आम्ही काय? ख्रिस्ती. रविवारी प्रभू तुम्हाला ख्रिस्ती म्हणून बघतो. बुधवार शुक्रवार, बुधवार शुक्रवार नुसते आम्ही भरलेले झाड, पानांचा सळसळाट आहे आमच्यामध्ये, फळ नाही. हंगामी फळ द्या, देवाच्या इच्छेनुसार फळ द्या, सोयीनुसार देऊ नका. राग येत असेल ऐकून, पण सत्य आहे, पटलं तर पटू द्या ना. योहानाचं काही त्यांना काही खूप खुशी होत असेल का? योहान बोलत असेल तेव्हा गुदगुल्या होत असतील त्यांना. अहो सापाच्या पिलांनो, हसत असतील ते योहानाला बघून. योहान जेव्हा बोलत असेल ना, यांना असं वाटत असेल याला दगडमार करावा. आज कदाचित तुम्हाला पण वाटत असेल याला दगड मारून फेकावा. मारा, काही फरक पडत नाही, देवाचं वचन आहे. मला काय फरक पडतोय? योहानाला जर फरक पडला नाही तर मी कोणता मोठा आलो, मला काय फरक पडेल? पण सत्य आहे ते सत्य आहे. हंगामी फळ द्या, देवाच्या इच्छेनुसार फळ द्या. अहो, योग्य समितीने तुमची प्रार्थना ऐकली, नाही तर वाटोळं झालं असतं. तुम्ही पण प्रभूचं ऐका आता. देवाला योग्य फळ द्या, पटेल तसं सोयीनुसार चालू नका. ख्रिस्ती जीवन, प्रियांनो, काळ फार कठीण आहे, लक्षात घ्या. देवाने संधी दिलेली आहे तुम्हाला आणि मला. प्रभू अजून 1 वर्ष ठेव या झाडाला, बघू फळ येतं का नाही. कौतुक करू नका की मी खूप धार्मिक होतो म्हणून वाचून गेलो, खूप प्रार्थनेत होतो म्हणून वाचून गेलो. मी स्वतःबद्दल सुद्धा ही गोष्ट सांगतोय, मी अहंकार नाही करू शकत की मी धार्मिक आहे. मी जरी सेवा करतो तरी, मी वचन सांगतो तरी नाही अहंकार करू शकत की मी खूप धार्मिक आहे. मला माझ्या प्रभूच्या चरणी झुकणं आहे, अजून फळ देणं आहे. हे माझ्यासाठी सुद्धा मी सांगतो. हे मी फक्त तुमच्यासाठी नाही सांगत आहे, लक्षात घ्या. मी स्वतःला नीतिमान ठरवून तुम्हाला दोषी ठरवते अशातला भाग नाही. तुमच्या कॅटेगरीमध्ये मला पण ठेवा, कारण हे वचन तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी पण आहे. सोयीनुसार फळ देणं बंद करा आता. पटेल तेव्हा फळ देणं बंद करा. परिस्थिती काय झाली? कीड लागली आपल्या झाडांना, लक्षात घ्या. जे झाड फळ देत नाही ना, त्यांना कीड लागून जाते.
आणि जे कीड लागलेले झाड असताना जर ते फळ देणार नाही, कोणीच तुमची कीड दुरुस्त करणार आहे, लक्षात घ्या. पण ज्या झाडाला फळ येतं ना, जर माळ्याला दिसलं की या झाडाला कीड लागलेली, तो काय करतो? लगेच काय करतो? फवारणी करतो की तिची कीड काय व्हावी, निघून जावी. कारण ते फळ देणारं झाड आहे. माळ्याला काळजी आहे तुमच्यापेक्षा. आज अनेक झाडं किडून गेलेली आहेत, आतून खंगत चाललेली आहे, पण तुमची कीड का जात नाही माहिती का? कारण तुम्ही फळ देणं सोडलेलं आहे. तुम्ही प्रार्थना करता तरी देव ऐकत नाही. का? कारण तुम्ही तुमच्या सोयीनुसार फळ द्यायला बघता. कीड लागलेली अशा अनेक झाडांना तुम्ही रडतात, पण देव तुमच्याकडे बघत नाही. का तुमचा आजार बरा होत नाही? का तुमचा त्रास बरा होत नाही? का तुमच्या समस्या दूर होत नाही? का तुमची प्रार्थना ऐकली जात नाही? कारण तुम्ही फळ देणं सोडलेलं आहे. म्हणून माळ्याने तुमच्याकडे दुर्लक्ष करून टाकलेलं आहे. हा, आपला माळी इतका अद्भुत आहे ना की तो प्रत्येक झाडाची निगा राखतो. तो प्रत्येक झाडाला अजून फळ यावं. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय जर तुम्ही नीट वाचला तर त्या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला दिलेला आहे 14-15 मध्ये की तो त्या प्रत्येक झाडाची साफसूफ करतो आणि अजून फळ यावं यासाठी त्यांची निगा राखतो. हालेलुया. हा, प्रभू येशू म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप काय आहे? माळी आहे. जो फाटा फळ देत नाही त्याला तो काय करतो? कापून टाकतो. आणि ज्या फाट्याला फळ येतं त्याला अजून फळ यावं म्हणून तो त्याची साफसूफ करतो. देवाचं वचन. हालेलुया, हालेलुया. हा, फळ द्या, नाही तर कीड लागेल. कीड लागलं तर माळी दुर्लक्ष करेल, पण फळ देणाऱ्या झाडाकडे दुर्लक्ष करणार नाही. तर परमेश्वर त्याची निगा राखल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, कठीण आहे पण सत्य आहे. ऐका, नाही तर नका ऐकू. देवाचं वचन मध्ये ज्याला कान आहे तो ऐकू. हालेलुया. मित्र, माझा हात धुवून मोकळा होऊन जाईल. सत्य तर तेच आहे. का वारंवार त्या गोष्टी? का वारंवार आपली समस्या? का वारंवार अडचणी? का वारंवार आपल्याला प्रार्थना करून सुद्धा उत्तर भेटत नाही? कारण शोधा. कारण शोधा की कारण काय आहे, मूळ काय आहे या गोष्टीचं. माझ्या जीवनातल्या समस्येचं मूळ काय आहे? या अपयशाचं मूळ काय आहे? या अशांततेचं मूळ काय आहे? ज्या दिवशी तुम्ही ते कारण शोधाल, लक्षात घ्या, परत फळ द्यायला लागा. हालेलुया. देवाची मुळात अपेक्षा ही आहे की तुम्ही पश्चातापास योग्य फळ द्या. जे उपकार प्रभूने केलेले प्रियांनो ते विसरू नका. हालेलुया, हालेलुया. हा, देवाचं वचन म्हणतं, अब्राहम आमचा बाप आहे असं म्हणू नका. या दगडापासून अब्राहमासाठी मुलं निर्माण करण्यास परमेश्वर समर्थ आहे. प्रभूला तुमची आणि माझी गरज नाही, आपल्याला प्रभूची गरज आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला गरज आहे देवाची. मला पाहिजे स्वर्गीय राज्य, मला पाहिजे सार्वकालिक जीवन, मला पाहिजे स्वर्गातलं जीवन. परमेश्वर तर तिथंच असणार आहे स्वर्गामध्ये. ठरवायचं आपण आहे की मला कुठे जायचंय. ठरवायचं आपण आहे मला काय पाहिजे. परमेश्वराला तर माहिती, तो तर काल आज आणि युगानुग सारखा परमेश्वर आहे. हालेलुया. तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणती जागा पाहिजे. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता आशीर्वाद पाहिजे. तुम्ही ठरवा तुम्हाला परमेश्वराकडून कोणता अनुग्रह पाहिजे. हे तुम्ही आणि मी ठरवायचं आणि त्याप्रमाणे फळ द्या. परमेश्वर तुम्हाला आशिषित केल्याशिवाय राहणार नाही. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. डोळे झाकून प्रार्थना करू. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करतो. या समयाबद्दल आभार आणि उपकार मानतो. तुझं वचन जिवंत आहे. तुझ्या वचनात लिहिलेले प्रभू तुझं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. सांधे मज्जा आरपार छेदून पार जाणार आहे. त्याबद्दल धन्यवाद देतो. माझ्या देवा, जेव्हा तुझं वचन आमचं हृदय कापतं, माझ्या देवा, त्यावेळेस आम्ही पश्चाताप करावा आणि ते ग्रहण करावं आणि फळ द्यावं यासाठी सहायता आणि मदत. 30 पट, 60 पट, 100 पट फळ देण्यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. धन्यवाद पिता. आमची मन कठीण होऊ देऊ नकोस, तर तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू तुझा आहे, तुलाच देतो. आम्ही तुझ्या अधीन होतो. पवित्र हाती सोपवले जातो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगुण नावाने.